जय महाराष्ट्र मित्रांनो, महत्वाची बातमी सध्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो, साहेब जिंकले आणि संपूर्ण भाजपा हरली या सगळ्यात मोठ्या हेडलाईन्सने महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसलाय। तो साहेब हरले असं म्हणणारी भाजपा आता मात्र साहेब जिंकले आणि भाजपा हरली हे म्हणायची वेळ आली आणि राज्याचं राजकारण पूर्णपणे बदललं। मित्रांनो, सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया। देशाच्या राजकारणातून जी भाजपा महाराष्ट्रामध्ये उगम पावली आणि संपूर्ण देशभरामध्ये सत्ता काबीज केली आणि आता त्याच महाराष्ट्रातून सत्ता जाऊन संपूर्ण देश हाताळून जातोय हे लक्षात आल्याच्या नंतर मित्रांनो, महाराष्ट्राचा प्राथमिक अशा प्रकारचा वारसा आणि महाराष्ट्राची अस्मिता नेमका काय सांगते जाणून घेऊया। महत्वाची बातमी, भारतीय जनता पार्टी म्हणजे व्यापाऱ्यांचा पक्ष। मुंबईवरती महाराष्ट्रावरती कब्जा करून महाराष्ट्र लुटायचा, मुंबई लुटायची आणि आता संपूर्ण देश लुटायला घेतल्याच्या नंतर आता मात्र भाजपच्या मोठ्या अंगलट येणाऱ्या बातम्या समोर येऊ लागल्या। देशामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे आता सत्ता गाजवली, गेली 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कालावधीमध्ये कार्यकाळामध्ये ज्या प्रकारची महागाई वाढली, अशा प्रकारची महागाई गेल्या 50 वर्षामध्ये कधीही वाढली नव्हती। महागाईचा स्रोत वाढतोय, मात्र लोकांची कमाई मात्र त्याच्यापेक्षा कमी होते। याचाच तीव्र संताप लोकांच्या मनामध्ये आला असून आता मात्र पक्ष फोडणे, पक्षाची वाट लावणे, पक्षाचं चिन्ह नेणं, पक्षाचे नेते पळवणे इथपासून सुरू झालेला प्रवास तो महागाईपर्यंत वाढवला आणि सर्वसामान्य माणसांना जगणं मुश्किल केल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला आता मात्र देशात सगळ्यात मोठा झटका बसतोय, तो प्रथमतः महाराष्ट्रामधून। म्हणून मित्रांनो, नेमकं काय घडतंय, साहेब कसे जिंकले आणि भाजपा कशी हरली ते देखील आपल्याला आता पाहायचंय। भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील सगळेच पक्ष संपवण्याचा विडा उचलला आणि त्या प्रकारे त्यांनी कृती देखील केली। पक्ष संपवण्याची कृती केल्याच्या नंतर पहिला घाव घातला तो ठाकरेंच्या शिवसेनेवरती। जी ठाकरेंची शिवसेना आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रभर वाव देत होती, महाराष्ट्रभर उभं राहण्यासाठी सल्ला देत होती किंवा महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीला उभं केलं, त्याच शिवसेनेवरती घाव घालून शिवसेनेचे तुकडे करण्या इथपर्यंत भाजपची मजल गेली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे केले। ज्या शिवसेना प्रमुखांनी देशभरामध्ये भाजपच्या नेत्यांना वाचवलं, त्यांच्याच शिवसेनेचे तुकडे करून भाजपला काय मिळालं असा प्रश्न सर्वसामान्य माणूस करत होता। आमदार फुटले, मंत्री फुटले, पक्ष फुटला, चिन्ह गेलं, शिवसेना संपली असे म्हणणारे काही नेते दररोजच्या दररोज म्हणत सुटले, मात्र ना ठाकरे संपले ना शिवसेना संपली। शिवसेना आहे त्याच जागेवरती आज आहे, मात्र भाजपच्या मनातला जो डाव होता तो डाव मात्र अयशस्वी झाला हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कारण की मित्रांनो, जरी आमदार फुटले असले, जरी नेते फुटले असले, जरी सत्ता गेली असली तरी ठाकरे मात्र आहेत त्याच जागेवरती आहेत। महाराष्ट्र विचारतोय भाजपला, तुम्ही शिवसेना कोणती संपवली, शिंदेची की ठाकरेंची? आता मात्र शिंदेच्या शिवसेनेला खूप वाईट दिवस आलेत, ते फक्त आणि फक्त भाजपमुळे, ठाकरेंना केलेल्या गद्दारीमुळे। दुसरीकडे मित्रांनो, शरद पवार साहेब, शरद पवार यांना देखील संपवण्याचा भाजपने डाव रचला आणि अजित पवारांना बाजूला सारत अजित पवारांचा नवा पक्ष स्थापनेची किमया भारतीय जनता पार्टीने करत दोन्ही पक्षामध्ये उभी फूट पडली आणि शरद पवारांची राष्ट्रवादी संपेल असं भाजपला वाटलं, मात्र घडलं उलटच। आता अजित पवारांच्या जाण्याच्या नंतर शरद पवारांकडे अजित पवारांच्या आमदारांची रांग लागती आहे। शरद पवारांच्या पक्षातील नेते जरी म्हणत असले तरी आता अजित पवारांच्या पक्षातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह बडे बडे नेते शरद पवारांची
बैठक घेत आहेत, त्यांची वेळ घेत आहेत, त्यांची मिटिंग घेत आहेत की आम्हाला पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये यायचंय. मित्रांनो, म्हणजे साहेबाला संपवण्यास निघालेली भाजपा स्वतःच या ठिकाणी संपली आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. ठाकरेंना संपवण्यास निघालेली भाजपा स्वतः मात्र आता संपल्यात जमा झाले का? महाराष्ट्रातून लवकरच भाजपचं बस्तान बाजूला सारून पुन्हा एकदा महाविकास आघाडी एकत्र सूर लावून राज्यात 3 पक्ष असणारी महायुती तिन्हीकडे तिघांची तोंड जातील आणि पुन्हा एकदा ठाकरेंचा महाराष्ट्रावरती कब्जा येईल, ही मात्र बातमी कोणीही विसरता कामा नये. मित्रांनो, त्याच प्रकारे साहेब जिंकलेत आणि भाजप हारली, ही मात्र महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी घडामोड सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. आता मात्र भाजपा शांत आहे, कारण की सत्ता जाते महाराष्ट्रामध्ये, सत्ता जाते देशातली, त्यानंतर मात्र नेतेही सोडून जातील, हे भाजपला लवकरच समजेल. अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये भाजपने सर्वसामान्य जनतेला खूप त्रास दिला आहे.